नात्यातील गोडवा वाढवणारा सण म्हणजे मकर संक्रांत। या निमित्तानं सर्वत्र हळदी कुंकू कार्यक्रमाची धामधूम असते। मात्र कागल इथं ग्रामीण रुग्णालयातील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांनी केवळ पारंपरिक पद्धतीनं हा सण साजरा न करता एक सामाजिक आणि आरोग्यविषयक संदेश देणारं अनोखं हळदी कुंकू साकारलंय। वैद्यकीय अधीक्षक तथा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली ॲनिमिया अर्थात रक्तक्षय मुक्त भारत ही संकल्पना राबवण्यात आली। कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे नाटिकेच्या माध्यमातून महिला कर्मचाऱ्यांनी सादर केलेली आरोग्यविषयक नाटिका। आयुष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुलभा पाटील यांनी या नाटिकेचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय। या नाटिकेच्या माध्यमातून समाजात वाढणाऱ्या रक्तक्षयाची कारणं, त्याची लक्षणं आणि त्यावरील प्रभावी उपचार यावर अतिशय प्रभावीपणे भाष्य करण्यात आले। केवळ औषधच नव्हे तर योग्य आहार आणि जीवनशैली कशी असावी याचं प्रबोधन यावेळी करण्यात आले। आरोग्यदायी वाण आणि पर्यावरणपूरक संदेश। संक्रांतीच्या हळदी कुंकवाचं वाण म्हणून प्लास्टिकच्या वस्तू टाळून आरोग्याला पोषक असलेला गूळ देण्यात आला। गुळातून लोह मिळत असल्यानं रक्तक्षय रोखण्यास मदत होते। यासोबतच दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर वाढवावा असं आवाहनही यावेळी करण्यात आले। सहभागी डॉक्टर आणि कर्मचारी या उपक्रमात डॉक्टर किल्लेदार, चौथे मॅडम, गोडसे, लोंढे, माने, सोनुले, शेळके तसंच अधिपरिचारिका अश्विनी मॅडम, शेवाळे आणि खोत यांनी उत्साहानं सहभाग घेतला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर टोनपे, डॉक्टर रुचा आणि कार्यालयीन अधीक्षक सातवेकर यांचं विशेष सहकार्य लाभलं। यावेळी सण उत्सवांच्या माध्यमातून आरोग्याचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवणे सोपं जातंय। महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिल्यास कुटुंब सदृढ राहतं, हाच विचार आम्ही या उपक्रमातून मांडलाय असं मनोगत वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कागलच्या डॉक्टर सरिता थोरात यांनी व्यक्त केलंय।